सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. पद असो वा नसो, माणुसकी आणि काम करणारा माणूस लोकांच्या मनात कायमचा नगरसेवक असतो. याचा प्रत्यय इचलकरंजी शहरातील सर्वोदय नगरमध्ये पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 6 मधील माजी नगरसेवक श्री इम्रान मकानदार हे या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार नसल्याने अधिकृतपणे नगरसेवक होणार नसले तरी त्यांच्या कार्याची पोच, आपुलकी आणि समाजसेवेची जाणीव आजही नागरिकांच्या मनात तितकीच जिवंत आहे. याच भावनेतून हॉटेल हिरकणी परिसरातील सर्वोदय नगर येथील नागरिकांनी एकत्र येत त्यांचा जाहीर सत्कार करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. श्री इम्रान मकानदार हे सर्वोदय नगरसाठी केवळ नगरसेवक नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्यातील विश्वासाचा आधार होते. पदावर असताना त्यांनी स्वतःला कधीही फक्त नगरसेवक म्हणून मर्यादित ठेवले नाही. त्यांच्या विचारातून, बोलण्यातून आणि कृतीतून त्यांनी संपूर्ण परिसराचं प्रतिनिधित्व केलं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही त्यांना फोन करण्यास कधीच संकोच वाटला नाही. पाणी, वीज, स्वच्छता, रस्ते किंवा वैयक्तिक अडचणी कोणतीही समस्या असो ते शांतपणे ऐकून घेत आणि शक्य तितक्या तत्परतेने उपाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत. अनेकदा कोणतीही तक्रार नसतानाही ते स्वतःहून परिसरात फेरफटका मारत, काही अडचण आहे का असे आपुलकीने विचारत. परिसरातील सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी त्यांनी नेता म्हणून नव्हे तर जात धर्माच्या पलीकडे जाऊन घरच्या माणसासारखी भूमिका निभावली. त्यामुळेच ते हळूहळू प्रत्येकाच्या मनात आपलेसे झाले. निवडणूक संपल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत नागरिकांपासून दूर राहणारे अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहतो, परंतु निवडणुकीची अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री इम्रान मकानदार असे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी ते उमेदवार नसल्याची पोकळी आज प्रत्येक सर्वोदय नगरकरांच्या मनात जाणवते. उद्या निवडून येणारे नगरसेवकही त्यांच्याप्रमाणे संवेदनशील, कार्यशील आणि माणुसकी जपणारे असावेत अशी प्रामाणिक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. पुढील निवडणुकीत आपण पुन्हा सक्रिय सहभाग घ्यावा आणि निवडून यावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांच्या वतीने श्री इम्रान मकानदार यांच्या समाजसेवेच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. आज तुम्ही पदावर नसाल पण आमच्या मनात तुम्ही महापौर झालात अशा शब्दात नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. मकानदार साहेबांना उर्वरित आयुष्य यशस्वी, सुखमय, व्याधीमुक्त जावो तसेच इचलकरंजी शहरातील प्रत्येक प्रभागाला असेच अमृततुल्य लोकाभिमुख नगरसेवक लाभावेत हीच श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना. सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी. कोणाची काय पण समस्या असेल तर त्याने त्या लगेच पहिल्या भागात त्यांच्यामध्ये करत होते आणि आपण पण एवढं आम्ही 50 जातो असा नगरसेवक आम्ही पण बघितला नव्हता. आणि आम्ही नगरसेवक म्हणत आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर असं पण नगरसेवक आम्ही आघाडीचे आम्ही सगळे बोलतो त्यांच्याशी. पण नगरसेवक आपली लोकांना फॅमिली मेंबर नाही आपला आणि आपल्यासाठी तो प्रत्येक गोष्ट घटक होता. काही कामाचं तुम्हाला तिकीट मिळालं नसेल ती गोष्ट तरी आपल्या नगरसेवक त्यांच्यावर चांगलं राहणार आहे. आणि यावेळी पुढच्या वर्षी आम्ही सगळे लोकांना त्यांच्या इलेक्शनला आम्ही हे करून त्यांना निवडून आणू आणि निवडून येणार असे हे करतो. काही वाटत नाही आणि त्यामध्ये भेटी घरात मी मला इब्राहिमला सांगण्यासाठी फोन केल्यानंतर परत सांगण्यासाठी असं करतात. तुम्ही आमच्यासाठी 5 वर्षाचा आम्हाला फक्त एक चान्स असता आपला आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं असेल तर आम्हाला प्रयत्न करू शकतो. साथ है आपके साथ में और इस बार आपको नहीं भी मिला है तो भी काम नहीं अटकेगा आपकी वजह से.
मेरी ऐसा हमारे कभी कोरोना का कोई काम नहीं है कि नगर पालिका में आप हमारा ऐसे साथ देते हो। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.